नमस्कार मित्रांनो. पिंगा ग पोरी पिंगाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वल्लरीची सासू आणि निलिमाताई म्हणजे प्रेरणाची आई काय धुमाकूळ घालणार आहेत. सर्वप्रथम निलिमाताई वल्लरीच्या सासूला कॉल करते आणि दोघी लपून वरांड्यामध्ये येऊन बोलत असतात. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, खूप बरं केलं, मला ना तुमच्यासोबत कालच्या विषयावर बोलायचं होतं. तेव्हा निलिमा म्हणते की माझा आवाज येत आहे ना. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, हो मला येत आहे. मला ना मी मुद्दामूनच हळू बोलत आहे म्हणजे कोणाला संशय यायला नको. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, ही वल्लरी काय आपली डाळ शिजू देणार नाही, आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग शोधावा लागणार आहे. म्हणजे निलिमाताई म्हणतात, म्हणजे काय करायचं आहे. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की आपल्याला ना प्रेरणाला आपल्या जाळ्यात ओढलं पाहिजे. म्हणजे ती खूप साधी भोळी आहे, तिला बळीचा बकरा बनवणं हे जास्त सोपं जाईल. तेव्हा निलिमाताई म्हणतात, तुमच्या डोक्यात काही चाललंय तरी काय, तुम्ही काय प्लॅन बिन केला आहे का. म्हणजे काय, प्रेरणा जी आहे ती दिसते तशी साधी नाही आहे, तिला अडकवणं एवढं सोपं नाही, तिला अडकवण्यासाठी वेगळा विचार करावा लागेल. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, हे बघा मला फोनवर काही जास्त बोलता येणार नाही, ही आमची महामाया ना घरातच आहे, तुम्ही एक काम करा, मला खाली भेटा. तेव्हा निलिमाताईसुद्धा, हो हो चालेल, आपण खाली भेटूया आणि खाली छान भेटून मस्तपैकी ठरवूयात. तेव्हा वल्लरीची सासूसुद्धा म्हणते, हो एकदा ठरवल्यापर्यंत माझ्या जीवात काही जीव येणार नाही. तेव्हा वल्लरी मागून तिच्या सासूला आवाज देते. वल्लरीची सासू घाबरून फोन कट करते आणि तिला म्हणते, मला काय मारण्याचा विचार आहे की काय तुला. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही मी असं का करू, काय बोलत आहात तुम्ही, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की भात करू की खिचडी करू. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, काय करायचं ते कर, मला कशाला विचारते, आणि आतमध्ये निघून जाते. तेव्हा वल्लरी मागे मागे येऊन त्याच्या सासूबाईंना विचारते, तुम्ही कोणाशी बोलत होतात. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, मी ना. तेव्हा वल्लरी म्हणते, नवीन मैत्रिणीशी बोलत होतात का. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, कोणाशी. मी माझ्या मनीशी म्हणजे माझ्या मुलीशी बोलत होती. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही तुमच्या नवीन मैत्रिणीशी म्हणजे निलिमा काकींशी बोलत आहात का. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, नाही, जर मला बोलायचं असेल त्यांच्याशी तर मी त्यांच्या घरी जाऊन बोलेल, मी माझ्या लेकीशी बोलत आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, ते कसं आहे ना सासूबाई, एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आणि काही लोकांना ना खूप उचापती करायची असतात, त्यांना लोकांचं सुख बघवतच नाही. पण मला माहिती आहे तुम्ही त्याच्यातले नाही आहात, तरीसुद्धा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या डोक्यात जर काही असे विचार येत असतील ना तर ते आत्ताच थांबवा. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, मी काय काय बोलत आहेस तू काय मला सासूरवास करणार आहेस का. आणि मला कळतच नाही या घरात सासू तू आहेस की मी आहे. इकडे तेजा आणि श्वेता छान कॉफी पित असतात. तेव्हा श्वेता तिच्या क्लासेसचे छान गमतीचे किस्से सांगते आणि हे सगळं आतमध्ये प्रेरणासुद्धा डबे भरत असताना ऐकत असते. ती जेवणाचे डबे भरत असते. इथे बाहेर तेजा आणि श्वेताचे छान मस्त किस्से रंगलेले असतात. प्रेरणा डबे भरत असताना निलिमाताई आणि इंदुताई दोघेही गपचूप आतमध्ये येतात आणि दोघीही डब्याजवळ येऊन उभ्या राहतात. तेव्हा तेजा आणि श्वेता त्या दोघींकडे फारसं लक्ष देत नाही आणि त्यासुद्धा बाहेर निघून जातात. प्रेरणासुद्धा आतमध्ये तयारीला निघून जाते. दोघेही गपचूप येतात आणि कोणी नसल्याचं लक्षात घेऊन डब्यांची अदलाबदली करतात. प्रेरणा जायला निघते आणि तेजा आणि श्वेताला बाय करते आणि तुम्ही दोघी जेवून घ्या, म्हणजे तिला उशीर होत असल्याचं सांगते. तेव्हा तेजा म्हणते, तू ये आरामात, आम्ही थांबतो तुझ्यासाठी. इकडे मनोज वल्लरीला मुद्दामून आवाज देतो आणि तिला म्हणतो, माझं पाकीट सापडत नाही आहे. वल्लरी म्हणते, तिथेच आहे. पण मनोज म्हणतो, मला उशीर होत आहे, मला लवकर शोधून दे. तेव्हा वल्लरी कंटाळून तिथे आतमध्ये येते आणि त्याला पाकीट काढून देते. तेव्हा मनोजसुद्धा तिथे येतो आणि तो तिला एक भेटवस्तू म्हणून बॉक्स देतो. तेव्हा वल्लरी विचारते, हे कोणासाठी आहे. तेव्हा मनोज म्हणतो, अगं त्या शेजारणीसाठी आहे. तेव्हा मनोज मस्करी करत असल्याचं सांगतो आणि वल्लरी तो बॉक्स उघडून म्हणते आणि ती म्हणते, छान आहे, आणि त्या घड्याळाची किंमतसुद्धा विचारते. तेव्हा मनोज म्हणतो की खर्चाचं काही टेन्शन घेऊ नकोस, मी हे क्रेडिट कार्डवर घेतलेलं आहे, थोडे थोडे करून भरून टाकेल. तेव्हा वल्लरी म्हणते की पुन्हा क्रेडिट कार्ड, तुम्ही का वापरलं. ते क्रेडिट कार्ड म्हणजे काय बक्षीस प्रमाणपत्र नाही आहे सारखं सारखं वापरायला. आणि मनोजला सांगते की एवढ्या प्रेमाने आणलं आहेत म्हणून मी घेते, पण पुन्हा असा काही खर्च करायचा नाही.
तेव्हा मनोज ते घड्याळ वल्लरीच्या हाताला बांधतो आणि ते बांधत असताना वल्लरीची सासू तिथे येते आणि मग काय त्यांचं परत सुरू होतं, माझ्या नशिबी काय आहे काय माहिती नाही. आणि तुझ्या बायकोचा कौतुक सोहळा हा ओसंडूत वाहत चाललेला आहे तुझा. कधी आईला काय विचारलेलं आहेस का? आमच्या वेळेस असं काही नसतं. तेव्हा मनोज मस्करी करत म्हणतो, आता मला काय माहिती तुझ्या वेळेस नव्हतं हे असं कपाट. तेव्हा वल्लरी म्हणते, काय म्हणताय तुम्ही? मनोज म्हणतो, हो, मी चौथीला असताना कपाट आणलेलं बाबांनी. तेव्हा वल्लरी त्यांना थांबवते आणि मनोजला म्हणते, हो का, मग मी पण तुला सांगतो, हिला सांगून ठेव, सकाळ सकाळी माझं नको नको खराब करायला. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, मला काय म्हातारीला, तू तुझा पूर्ण पगार जरी हिच्यावर उडवला तरी मला काही फरक पडणार नाही, पण आई म्हणून तू मला कधी काही विचारलेलं आहेस का? नुसता बायकोचा बैल आहेस. तेव्हा मनोज ओरडतो, एवढं बोलण्या इतपत काहीही केलेलं नाही आहे मी. आणि तिला वरून हे सुद्धा म्हणतो की मी तुझं ऐकून घ्यायला लरी नाही आहे. तेव्हा आई म्हणते, की का ऐकून घेत नाही माझं, सांग ना. तेव्हा मनोज म्हणतो, तुझ्या अशा वागण्यामुळे मला तुझा मुलगा बनवून घेण्याची सुद्धा लाज वाटते आणि एक दिवस पाहीन आणि वल्लरी घरात नसताना मी तुला घराबाहेर काढेन. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, काय बोलतोस तू? तेव्हा वल्लरी त्याला शांत करत त्याला कामाला पाठवून देते आणि सासूला म्हणते की सासूबाई रोज रोज त्यांच्यासमोर कटकटीचे विषय काढू नको. इकडे पिंगा गर्ल्सच्या घरी हर्षित येतो. तेव्हा तेजा छान वेफर्स खात असते. तेव्हा हर्षितला येऊन मिठूबद्दल विचारतो आणि ती तयार झाली नाही का असं विचारतो. तेव्हा तेजा हर्षितला सांगते की ती सकाळी शूटिंगला निघून गेली आहे आणि लंचसुद्धा ती तिकडेच करणार आहे. तेव्हा हर्षित म्हणतो, असं कसं, आम्ही भेटणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे आणि आधी आम्ही भेटत नाही, वेळ देत नाही अशी म्हणून आधी कंप्लेंट करते आणि आता जेव्हा प्लॅन ठरला आहे तेव्हा तिचं वेगळंच काहीतरी चालू आहे. तेव्हा तेजा त्याला समजवते आणि त्याला म्हणते की ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे, तू तिला समजून घे. तेव्हा हर्षित म्हणतो, हो, सिद्ध तर सगळेच करत आहात, तू करतेस, मी करतोय, पण आपली एक प्रायोरिटी लिस्ट असते ना, का मी तिच्या प्रायोरिटी लिस्टमध्येच नाही आहे, माहिती नाही. तेव्हा तेजा म्हणते, असं काही नाही आहे, तिच्या डोक्यातून निघून गेलं असणार किंवा ती बहुतेक विसरली असणार. तेव्हा हर्षित म्हणतो, मलासुद्धा कामं असतात पण माझ्या डोक्यातून नाही निघून गेलेल, मला वाटतं की ती मुद्दामून मला विसरण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तेजा म्हणते, असं काही बोलू नकोस, असं ओव्हर थिंकिंग करत आहेस तू आणि तुला माहीत आहे मिठू अशी मुलगी नाहीच आहे. तेव्हा हर्षित म्हणतो, आता मी काय करू, आजचा दिवस मी सगळा तिच्यासाठी रिझर्व करून ठेवलेला. तेव्हा तेजा त्याला छान मूवी बघण्यासाठी कन्व्हिन्स करते. ती त्याला बेडवर बसवते आणि दोघेही मस्त लॅपटॉप चालू करून कुठली मूवी बघायचं हे सिलेक्ट करत असतात. तेव्हा वल्लरीची सासू आणि निलिमाताई दोघेही येतात आणि त्या दोघांना बघून टोमणे मारायला सुरुवात करतात. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, निलिमाताई पाहतात का तुम्ही, हेच पाहायचं राहिलं आहे की अजून काय बघायचं राहिलेलं आहे? तेव्हा तेजा म्हणते, अजून काय म्हणजे? तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, काही नाही, एक तरणीताठी पोरगी एका तरणताठ्या पोराला घरात बोलून बसलेली आहे, हेच बघायचं बाकी आहे का, हेच म्हणत आहोत आम्ही. तेव्हा निलिमाताईसुद्धा तेच म्हणतात की हे कलियुग आहे, असली थेरं करायला यांना लाजा वाटायला नको. तेव्हा तेजा चौदाळून उठते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही, कसली थेरं, काय चुकीचं घडतंय का इथे? तेव्हा निलिमाताई म्हणतात की आम्हाला काय माहिती, आम्ही तर आत्ताच आलो. तेव्हा हर्षितसुद्धा येऊन सांगतो, काकू तुमचा गैरसमज झालेला आहे, मी फक्त मिठूला भेटायला आलेलो इथे. तेव्हा तेव्हा तेजा हर्षितला म्हणते, तू का क्लॅरिफिकेशन देतो? तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, भेटायला आला मिठूला आणि गुलू गुलू करतोय तेजासोबत. तेव्हा तेजा रागावून म्हणते, इथे आलात ना तर शांतपणे राहा, नाहीतर इथून निघून जा. तेव्हा निलिमाताई म्हणते, ऐकलात ना, आपल्याला इथून जायला सांगते, म्हणजे ह्या दोघांना रान मोकळं होईल आणि दोघेही हसायला लागतात. तेव्हा वैतागून हर्षित म्हणतो, उगाचच माझ्यामुळे येशू नको असं बोलून निघून जातो. तेजा त्याला मागून आवाज येते पण काही उपयोग नाही होत. तेव्हा तेजा रागावून त्या दोघींना म्हणते, तुम्ही दोघी माझ्या सहनशक्तीचा अंत बघत आहात आणि मी तुम्हा दोघींना बघून घेईन असं बोलून निघून जाते आणि दोघेही हर्षित आणि तेजाची फजिती बघून खचतात. इकडे तेजा हर्षितचा हात पकडून वल्लरीकडे घेऊन जाते आणि वल्लरीला सांगते, तू असशील वकील, पण तुझ्या सासूला ना मी शिक्षा देणार आहे आणि अशी तशी नाही तर काळ्या पाण्याची शिक्षा देणार आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, काय झालं? तेव्हा काय केलं सासूबाईंनी, म्हणजे हर्षित भाऊसुद्धा सोबत आलेला आहे, म्हणजे काहीतरी खूप मोठी गोष्ट घडलेली आहे. तेव्हा तेजा वल्लरीला सगळा झालेला प्रकार सांगते आणि वल्लरी हर्षितची हात जोडून माफी मागते. तेजा वल्लरीला घरी झालेला सगळा प्रकार सांगते. तेव्हा वल्लरी
सासूबाईंचा विषय थोडा बाजूला ठेवून विठ्ठूचा विषय पुढे करते आणि म्हणते, विठ्ठूताई आता लहान आहेत, त्या इतक्या मोठ्या संकटातून आत्ता बाहेर आलेल्या आहेत, त्यांना समजून घेण्याची गरज आहे. तेव्हा हर्षित म्हणतो, ते मी नाकारतच नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, हो, तुम्ही नुसतं समजून घेऊ काही उपयोग नाही. एकमेकांच्या नात्यामध्ये पाठीमागे खंबीरपणे उभे राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की मिठूताईंना पण हेच वाटत असेल. तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहाल आणि हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही समजूतदार आहातच. आणि राहिला प्रश्न माझ्या सासूबाईंचा, मी बोलेन त्यांच्याशी आणि त्याची परत हात जोडून माफी मागते. तेव्हा तेजा म्हणते, नुसतं बोलून उपयोग नाही हं, चांगलं नीट खडसावून सांग. नुसते कुटुकुटून येतात उपटसुंबासारखे आणि आमची लाईफस्टाईल बिघडवून बसायला आम्हाला डिस्टर्ब करतात. तेजाचा राग बघून वल्लरीची खूप नाराजी होती आणि आजचा भाग संपतो. पुढच्या भागामध्ये वल्लरी निलिमाताई आणि इंदुताईंना नीट खडसावून सांगते की आज तुम्ही तेजाताई आणि हर्षित भाऊंच्या मैत्रीवरती संशय का घेतलात आणि आज प्रेरणाची सुद्धा कंप्लेन आहे तुमच्या अगेन्स्टमध्ये. आणि निलिमा आणि इंदुताई म्हणतात, आम्ही काहीच केलं नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, आता बस, आता आम्ही खपवून घेणार नाही. आणि हे म्हणतात, तेच बरोबर आहे, आज मी तुम्हाला गावाला परत पाठवणार आहेत. बघूया आता वल्लरी तिच्या सासूला खरंच गावाला पाठवते का. आणि आजचा भाग हे तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.